चिंचोटी येथे छटपूजेला उत्स्फूर्त प्रतिसाद। उत्तरेकडील भाविकांची गरज लक्षात घेऊन बवियाचे युवा कार्यकर्ता शरद भगली व त्यांचे बंधू भरत भगली यांच्या माध्यमातून छटपूजेचे आयोजन। चिंचोटी विभागातील बवियाचे युवा कार्यकर्ता शरद भगली व त्यांचे बंधू भरत भगली यांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे याही वर्षी उत्तरेकडील भाविकांची गरज लक्षात घेऊन चिंचोटी येथे नदी परिसरात छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते। वसई विरार शहर महानगरपालिकेने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन यावेळी करण्यात आले। सूर्याला अर्घ्य देऊन भक्तिमय वातावरणात चिंचोटी येथे छटपूजा संपन्न झाली। वसईमध्ये दिवाळीची धामधूम झाल्यानंतर उत्तर भारतीयांमध्ये छटपूजेबाबत उत्सुकता होती। छठ मैया की जयच्या गर्जना देऊन शेकडो उत्तर भारतीय माता भगिनींनी आपल्या परिवारासमवेत सूर्याला अर्घ्य देऊन पूजा केली। बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता शरद भगली व त्यांचे बंधू भरत भगली यांनी सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी छटपूजा निमित्ताने चिंचोटी येथील नदी किनारी भव्य छटपूजेचे आयोजन केले होते। यावेळी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय व बिहारी समाज बांधव उपस्थित होते। गेल्या काही वर्षांपासून चिंचोटीतील उत्तर भारतीय नागरिकांसाठी शरद भगली व त्यांचे बंधू भरत भगली हे छटपूजेचे आयोजन करत असतात। या छटपूजेत मावळत्या आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी शेकडो जोडपे सहभागी झाले होते। या छटपूजेच्या निमित्ताने लोकगीत आणि भजन संध्याचे आयोजन करण्यात आले। या लोकगीतांतून येथील भाविक मंत्रमुग्ध झाले। हा छटपूजेचा उत्सव यशस्वी करण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक रमेश गोरकाना, माजी नगरसेवक सुनील आचोळकर, रत्नाकर सावंत, माजी उपसरपंच हेमराज भोईर, माजी सदस्य शुभांगी बेंद्रे, पत्रकार सौ सोनल महाडिक, जयप्रकाश शर्मा, शहनाज शेख व शिवम मिश्रा तसेच बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शरद भगली यांनी उपस्थित मान्यवरांचे फटाक्यांच्या आतिषबाजी करत स्वागत केले तसेच शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला। धन्यवाद। चॅनलला लाईक शेअर